In the previous video, we have studied Earth's gravitational force, and in the Earth's gravitational force, we have studied that the Earth's gravitational force pulls each and every object towards the center of the Earth. Earth's gravitational force असा एक फोर्स आहे जो की अर्थच्या सरफेसवर असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टला आणि त्याच्या वर पण असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या अर्थच्या सेंटरकडे काय करतो, पुल करतो. त्यालाच आपण म्हणतो अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपण एक पॉइंट हा सुद्धा डिस्कस केला होता मागच्या व्हिडिओ की ड्यू टू दिस अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स देयर इज अ ॲक्सेलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टवर जेव्हा हा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टचं काही ना काहीतरी ॲक्सेलरेशन होत असते आणि यालाच आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं सुद्धा म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट वरून खाली ट्रॅव्हल करतो, म्हणजे आपण त्याला रिलीज केलं एका हाईटपासून आणि तो वरून खाली येतो. त्या केसमध्ये त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन होईल आणि हे ॲक्सेलरेशन होते टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ आणि यालाच आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं सुद्धा म्हणू शकतो. आता हे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन नेमकं काय ते आपण बघूया. नाउ वी विल सी व्हॉट इज अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. अ फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट रिझल्ट इनटू ॲक्सेलरेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टवर ॲक्ट करणाऱ्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन होत असतं. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि ही रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कशामुळे व्हायला, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा अर्थनं एक्झर्ट केलेल्या ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे, आणि यालाच आपण म्हणतो अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ओके, आता हे जे काही अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे याला आपण डिनोट करतो स्मॉल लेटर जीनं, आणि याची स्टँडर्ड व्हॅल्यू रफली आपण कन्सिडर करतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही झाली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. ओके, पण ही व्हॅल्यू नेमकी आली कशी किंवा या व्हॅल्यूला कसं कॅल्क्युलेट करण्यात आलं याच्यासाठी एक एक्सप्रेशन आहे. ओके, नाउ वी विल सी दिस एक्सप्रेशन, that is expression for calculating the value of g, that is acceleration due to gravity. आता acceleration due to gravity डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करण्याच्या आधी आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला होता. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण पाहिलं होतं की असेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर फोर्स एक्झर्ट करतात आणि या फोर्सला आपण डिनोट करतो F इज इक्वल टू जी m1 इंटू m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर या इक्वेशन. आता या पूर्ण इक्वेशनमध्ये दोन टर्म आपल्याला इसेन्शियल आहेत, एक आहे m1 दुसरा आहे m2. आपल्या केसमध्ये आपण काय म्हणतोय की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत आहे एका ऑब्जेक्टवर आणि हा ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे अर्थच्या सरफेसवर. त्यामुळं एक बॉडी झाली अर्थ आणि दुसरी बॉडी झाली तो ऑब्जेक्ट. जर आपण असं कन्सिडर केलं m1 म्हणजे अर्थ आणि m2 म्हणजे तो ऑब्जेक्ट, असं जर आपण कन्सिडर केलं तर आपण इझिली स्मॉल जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला अजून माहित आहे द जनरल इक्वेशन फॉर फोर्स, द अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्ससाठी इक्वेशन F इज इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर. तिथं m1 च्या जागी कॅपिटल M दॅट इज मास ऑफ अर्थ आणि m2 च्या जागी स्मॉल m दॅट इज मास ऑफ ऑब्जेक्ट असं आपण सबस्टिट्यूट करू. ओके, r माहिती आहे आपल्याला डिस्टन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. कॅपिटल M आहे मास ऑफ द अर्थ, स्मॉल m आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि कॅपिटल G आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, ही झाली ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आता ह्या टर्म्स सगळ्या माहीत आहेत आणि आपल्याजवळ एक जनरल इक्वेशन आहे फोर्स इज इक्वल टू ma किंवा फोर्स इज इक्वल टू mg. एक इक्वेशन आहे F इज इक्वल टू जी m इंटू m अपॉन r स्क्वेअर आणि दुसरा आहे F इज इक्वल टू m इंटू जी. फर्स्ट इक्वेशनला जर मी इक्वेट केलं सेकंड इक्वेशन सोबत तर इक्वेट केल्यानंतर mg इज इक्वल टू जी m कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन r स्क्वेअर असं रिलेशन मला मिळणार आहे. या रिलेशनमध्ये स्मॉल m कॅन्सल होईल. स्मॉल m कॅन्सल झाल्यानंतर लेफ्ट साईडला स्मॉल g उरणार आहे किंवा बाकी राहणार आहे. स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय r स्क्वेअर. हे रिलेशन आता आपल्याला इथून मिळेल. ओके, नाउ वी गेट वन रिलेशन दॅट इज स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय r स्क्वेअर. आता या एक्सप्रेशन म्हणजे इक्वेशन 3 मध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्या टर्म्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कॅपिटल G ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M मास ऑफ द अर्थ
आणि r दॅट इज रेडियस ऑफ द अर्थ. आता हा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर प्रेझेंट आहे, त्यामुळे त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स अर्थच्या सेंटर पासून अर्थच्या रेडियस एवढा असेल. अप्रॉक्सिमेटली अर्थ सर्क्युलर जरी नसली शेपमध्ये तरी आपण असं कन्सिडर करतो की अर्थची रेडियस 6400 किलोमीटर असं आपण ॲज्युम करतो फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन. आर ची व्हॅल्यू जर मी इथं ठेवली, कॅपिटल एम आणि जी ची जर व्हॅल्यू मी इथं ठेवली, कॅपिटल जी इज इक्वल टू दिस, कॅपिटल एम इज इक्वल टू दिस आणि आर इज इक्वल टू दिस, या जर व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केल्या थर्ड इक्वेशन मध्ये तर मला स्मॉल जी ची एक व्हॅल्यू मिळेल जी की असेल 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस विल बी आवर व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू gravity. So at the end of this expression or at the end of this derivation we will get one value, that is value of small g, and this value of small g will be equal to 9.77 meter per second square. अर्थच्या सरफेसवर अर्थमुळे जे काही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन होत असते त्याची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे जे काही अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे हे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि याची व्हॅल्यू जवळपास प्रत्येक ऑब्जेक्टसाठी कॉन्स्टंट असते. जर इक्वेशन नंबर 3 ला तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर इथं मास ऑफ द ऑब्जेक्ट प्रेझेंटच नाहीये. लक्षात घ्या, कॅपिटल जी अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ आणि आर रेडियस ऑफ द अर्थ. इथं कुठेही तुम्हाला ऑब्जेक्टचं मास दिसणार नाही, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जे काही अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे ते इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टवर डिपेंड करत नाही, ते त्याची व्हॅल्यू डिपेंड करते अर्थच्या मासवर आणि अर्थच्या रेडियसवर, आणि कॅपिटल जी तर कॉन्स्टंट आहेच. ओके, सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट द अर्थ gravitational acceleration will be same for each and every object on the surface of the earth and above the surface of the earth. ओके, अर्थवर प्रेझेंट असलेले कोणतेही दोन ऑब्जेक्ट, तो मग एखादा 100 kg चा असू द्या की 1000 kg चा असू द्या, त्या दोघांसाठी सुद्धा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असेल, सेम असेल. दॅट विल बी युअर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला रफली अप्रॉक्सिमेट करून आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं वापरतो. ही व्हॅल्यू आपण वापरतो फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अर्थ ॲक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, आणि यालाच आपण म्हणतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अजून एक पॉईंट मी क्लिअर करू इच्छितो, कॅपिटल जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि स्मॉल जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. कॅपिटल जी हा युनिव्हर्सल, पूर्ण युनिव्हर्समध्ये एक कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर केला जातो कॅल्क्युलेशनसाठी, फोर्स कॅल्क्युलेट करत असताना, आणि स्मॉल जी हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे जी की त्या प्लॅनेटवर डिपेंड करते, त्या प्लॅनेटच्या मासवर आणि त्या प्लॅनेटच्या रेडियसवर डिपेंड करते. ओके, स्मॉल जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड कॅपिटल जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. यात कन्फ्युजन होऊ देऊ नका.